वेलकम टू 5 डेज ब्लॉग। आमच्या खिडकीतून मुंबई पुणे एक्सप्रेसवे पण दिसतो तो असा। चला तर मग नवीन दिवसाची सुरुवात करूया वल्लभच्या ब्रशपासून। आता मी त्याला फक्त ही टूथपेस्ट त्याला खूप आवडते, मग टूथपेस्ट बघताच तो पळत येतो आणि माझं बघून बघून तो स्वतः ब्रश करायला शिकलाय। आता बघूया किचनमध्ये ब्रेकफास्टची काय हालचाल चालू आहे ते। आई छान बटाट्याचे पोहे करत होती। आज नाश्त्याला होते बटाट्याचे पोहे। वल्लभला आम्ही आमच्यासारखंच छोट्या ताटलीत वाढून देतो, तो छान असं सांडून खेळत खेळत खात असतो। आम्ही त्याला आता भरवणं थोडं कमी केलंय। वल्लभ काय करतोयस तू? आम्ही हळूहळू काय करतोयस तू? मम्मम करतोयस? झोंबी डान्स हातवर तिथे झोंबी डान्स कर। हा चला झोंबी डान्स हाय हा 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 झोंबी डान्स फिनिश। काय झालं ते? फिनिश। वल्लभ आता आंघोळीला आलाय। असाच तो रोज त्या बादलीत बसलेला असतो पाणी खेळत। हे बघा, वल्लभ छपाक छपाक छपाक। हे म्हणजे वल्लभचं छपाक छपाक छपाक। कर छपाक छपाक कर। आज वल्लभाला आहे देवाची पूजा करायला। हे बघा, वल्लभ झाली आमची देवपूजा झाली की अगदी मंगलमय वातावरण होतं। फायनली वल्लभ झोपला। देवपूजेनंतर त्याला झोप आलीच होती, पण झोपायचं नव्हतं, खेळायचं होतं दीदी बरोबर, पण शेवटी मी झोपवलाच। आता हा 2-3 तास मस्त झोपेल, तोपर्यंत मी माझी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून घेते। आता चालू झाली दुपारच्या जेवणाची तयारी। आज मेन्यू आहे कांद्याच्या पाताची भाजी आणि पोळी। चला मी मस्त कांद्याचे पात छान कापून घेते, मग आपण भेटूच। कळलं का? मगाशी चिरून घेतलेल्या भाजीला आता आपण फोडणी घालूया। त्याला परतायला भरपूर वेळ लागतो, पण छान लागते ही भाजी। किचनच्या खिडकीमधून असं हे आमच्या समोरचं घर दिसतात।
ही अशी भाजी परतून झालेली आहे. आता ह्याच्यात लाल तिखट घालूयात. चिरली तेव्हा भरपूर होती, पण ही भेंडी सारखी परतल्या गेल्यावर कमी होते. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालूयात. ही पीठ पेरीची भाजी आहे, त्यामुळे आपण ह्याला थोडंसं डाळीचं पीठ लावणार आहोत. हे बघा, ती जरा अशी वाफवा, म्हणजे एक 5 मिनिटांनी परत उघडायचं आणि बघायचं. आणि बघितल्यावर आपल्याला कळतं की हळूहळू ही भाजी जरा मोकळी होतीये. आता ही भाजी रेडी टू ईट तयार झालेली आहे. ही पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर अतिशय छान लागती. करून पहा आणि आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघत आहोत. थँक्यू. जेवण झाल्यावर दुपारी आराम करून आम्ही गेलो फेरफटका मारायला. तर आम्हाला वाटेत दिसले हे हॉर्सेस. ते बघून वल्लभ फार अचंबित झाला. तो त्यांच्याकडे बघतच बसला. मुकाई चौकाच्या अलीकडे आणि सेलेस्टियल सिटीच्या जवळ हे लागलं होतं हँडलूमचं छान एक्झिबिशन. ह्याचा डिटेल व्हिडिओ मी करेनच, पण थोडीशी झलक आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. पहिलं दुकान होतं ते कॉटनच्या कुर्तीजचं. इथे शॉर्ट लॉंग कॉटन कुर्तीज होते आणि त्याच्याबरोबर कॉटन जॅकेट्स पण होते. रेट थोडे महाग होते, पण क्वालिटी छान होती. तिसरं दुकान होतं खादींच्या टॉप्सचं. तर इथे अगदी क्वालिटी सुरेख होती या टॉप्सची. आईने इथे 2 टॉप्स तिच्यासाठी घेतले. पुढच्या व्लॉगमध्ये मी नक्की दाखवेन कुठले आणि कसे टॉप घेतलेत ते. यानंतर बांगड्यांचं शॉप होतं. इथे जयपुरी बांगड्या विकत होते. हे छान होत्या, वेगळ्या वेगळ्या कलरच्या, वेगळ्या वेगळ्या साईजच्या छान होत्या बांगड्या. इथे आम्ही नित्सा दीदीला पण एक ब्रेसलेट घेतलं. असा संपला आमचा दिवस. असेच छान छान व्लॉग्स बघण्यासाठी आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आणि कमेंट पण नक्की करा. मी खूप वाट बघते तुमच्या कमेंट्सची.